ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो की कल्पना आणि विमल दोघीजणी स्वयंपाकखोलीमध्ये गप्पा मारत असतात. कल्पना विमलला सांगत असते की आता आपल्याला सायलीच्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करायला हवा. दोघीजणी स्वयंपाकाच्याच गप्पा मारत आहे हे पाहून लगेचच सायली तेथे येते आणि मला सुद्धा कामं सांगा, मी पटापट स्वयंपाक आवरते असे म्हणत असते. पण कल्पना सायलीला अडविते आणि खुर्चीवर बसायला सांगत विमलला तिच्यासाठी सफरचंद कापून घेऊन येऊन सांगते. त्यातच विमल देखील सायलीला समजावू लागते, सायलीताई 3-4 महिने तरी तुम्हाला स्वतःची काळजी घ्यावी लागणार आहे. तुमची तब्येतही नाजूक असते. कल्पना विमल दोघीजणी सायलीला समजवत असतात. प्रेग्नेन्सीच्या काळात खूप काळजी घ्यावी लागते. मुलीमध्ये खूप बदल होत असतात. तिघींची हे या गप्पा सुरू असताना पूर्णा आजी तिथे आलेली असते आणि त्या ह्या सगळ्या गप्पा चोरून ऐकत असतात. त्यांना देखील आता सायलीची काळजी वाटत असते, परंतु मनापासून काही त्या स्वीकार करत नसतात. सायलीला वेगळंच टेन्शन आलेलं असतं. आपली सासू तर या सर्व खोट्या गोष्टींमध्ये खूपच इन्व्हॉल्व झालेल्या आहेत आणि मला एकही काम करून देत नाही याचा ती विचार करत असते. इकडे चैतन्य आणि अर्जुन दोघेजण ऑफिसकडे जायला निघालेले असताना समोरच रस्त्यात गाडीतून अर्जुनला बाहेर सायली उभी असलेली दिसते आणि तीही प्रेग्नेंट असते. तिचं पोट वरती आलेलं असतं आणि हे पाहून अर्जुनला खूपच मोठा धक्का लागतो. सायली रस्त्यात उभं राहून अर्जुनला याचं कारण विचारत असते. अहो सर, आपलं तर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, आता त्याच्यामध्ये मी प्रेग्नेंट राहिलेली आहे. आता हे तर आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये नव्हतं, याचं काय करायचं? मला कोण न्याय मिळवून देणार? या सर्वातून मला कोण बाहेर काढून देणार? असा जाब सायली अर्जुनला विचारत असते. अर्जुन याच विचारात हरवून गेलेला असताना तो अचानक गाडीचा ब्रेक दाबतो आणि गाडी जाग्यावरच थांबते. मागून येणारं एक कुटुंब गाडी अचानक थांबल्यामुळे त्यांच्याही बाईकचा अचानक त्यांना ब्रेक दाबावा लागतो. त्या गाडीवर बसलेली बाई खाली उतरते आणि अर्जुनच्या गाडीच्या खिडकीजवळ खिडकी वाजवत त्याला ओरडून जाब विचारू लागते. पण अर्जुन अद्यापही भानावर आलेला नसतो. त्याला असं वाटत असतं की सायलीच त्याला जाब विचारत आहे. तुम्हा श्रीमंतांना आमच्या गरिबांची काही किंमतच नाही आहे. ना आमच्या भावनांची तुम्ही किंमत करता, ना कोणत्याही गोष्टीची. सांगा याचं काय करायचं? तेवढ्यात अर्जुन सायलीला ओरडतच म्हणतो, मिसेस सायली, हा सगळा प्रॉब्लेम माझ्यामुळे झालेला नाही, मलासुद्धा याचा त्रास होत आहे. तेव्हा ती बाई अर्जुनलाच विचारते, कोण मिसेस सायली? तुम्ही काय बडबडताय हे तुम्हाला तरी कळतंय का? चैतन्य त्या दोघांनाही शांत व्हायला सांगत असतो. चैतन्य त्या कुटुंबाची माफी मागत त्यांना जायला सांगतो आणि अर्जुनला नेमकं काय झालेलं आहे विचारू लागतो. अर्जुन चैतन्यला सायलीच्या प्रेग्नेन्सीविषयी सांगताच चैतन्य लगेच चक्कर आणून खाली पडण्याचं नाटक करतो. अर्जुन म्हणतो, तुझा हा ड्रामा सहन करण्याची माझ्याकडे ताकद नाही आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो की नेमकं काय झालं? त्यावर अर्जुन घडला सगळा प्रकार चैतन्याला सांगू लागतो. सायलीला अचानक चक्कर आली, उलट्या मळमळ होऊ लागली म्हणून आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो, पण हॉस्पिटलमधून सुद्धा प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट आलेले आहे. चैतन्य सांगतो, यामध्ये मोठं काय आहे? तू घरच्यांना सांगून का टाकत नाही की हे सगळं खोटं आहे? त्यावरती अर्जुन म्हणतो, हेच तर मी नाही ना करू शकत, कारण मम्मा खोट्या गोष्टींमध्ये खूप इन्व्हॉल्व झालेले आहे. सहजासहजी इतकं हे सोपं नाही आहे. त्यावर चैतन्य म्हणतो, पण तुम्ही या प्रकरणातून कसं बाहेर पडणार? आणि अर्जुनही याचा विचार करू लागतो. इकडे पूर्ण आजी तिच्या खोलीमध्ये आलेली असताना तिला प्रतिभाचा भास होत असतो. प्रतिभाने सांगितलेलं असतं की माझ्या तन्वीला सुनेचा मान दे, तिला हवा असणारा मानपान या घरात मिळू दे. याचाच विचार करत असताना अर्जुनचे बाबा तेथे येतात आणि पूर्ण आजीला समजावू लागतात, पूर्ण आई, आता आपल्याला सायलीचा स्वीकार करावाच लागणार आहे. अर्जुनने जे काही केलं त्यामुळे माझंही मन दुखवलेलं आहे, परंतु या गोष्टीमुळे आपण येणाऱ्या जीवाला का बरं दोष द्यायचा? तो सुभेदारांचा वारस आहे. त्यामुळे मी तर ठरवलं की एक पाऊल मी मागे घेणार आहे आणि तू सुद्धा तसंच काहीसं कर, असे अर्जुनचे बाबा पूर्ण आजीला समजावत असतात. इकडे सायली देवी आईकडे प्रार्थना करत असते. आमचं जरी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असलं तरी आम्ही कधीही चुकीचं पाऊल उचललेलं नाही. या संकटातून मला बाहेर काढ देवी, असे सायली देवीकडे प्रार्थना करत असते. तर अर्जुनचे बाबा पूर्ण आईला समजावत असतात, पूर्ण आई, तू आता या सर्व गोष्टींचा विचार करू नको. पूर्ण आई त्यांना सांगू लागते की मला प्रतिभा वारंवार भास होत असते आणि प्रतिभाचा भास होत असताना ती मला म्हणत असते की तन्वीला या घरामध्ये सुनेचा मान दे. ती जेव्हा येईल तेव्हा मी तिला काय उत्तर देणार आहे? त्यावर अर्जुनचे बाबा पूर्ण आईला समजावू लागतात, खरं तर प्रतिभा जेव्हा येईल तेव्हा ती सर्व या गोष्टी समजून घेईल आणि अर्जुनच्या बाळाचाही स्वीकार करेल. ती परिस्थितीचा स्वीकार करेल. जेव्हा ती येईल तेव्हा तू प्रत्यक्ष तिच्याशी बोल. आता या गोष्टींचा
विचार करू नको, आपल्याला अर्जुनच्या बाळाचा स्वीकार करावाच लागणार आहे आणि किती वर्षानंतर सुभेदारांच्या घरामध्ये पाळणा हलणार आहे असे सांगता पूर्ण आजीला सुद्धा आता ही गोष्ट पटलेली असते. सायली देवी आईकडे प्रार्थना करत असताना अचानक तिच्या लक्षात येते की गॅसवर दूध ठेवलेला आहे आणि गॅस बंद केलेला नाही, म्हणून ती बंद करण्यासाठी धावतच जात असते. तेवढ्यात कल्पना तेथे येते आणि सायलीला अडविते. मी तुला किती वेळा सांगितले की दगदग करू नको. त्यावर सायली सांगते की मी गॅस बंद करण्यासाठी धावत होते. त्यावरती कल्पना सायलीला सांगू लागते की हे सर्व करण्याची आता गरज नाही, सर्वात अगोदर तुझी तब्येत महत्त्वाची आहे. अस्मिता तेथे आलेली असताना चोरून हे सगळं बोलणं ऐकायला सुरुवात करते. कल्पना सायलीला समजावू लागते, हे बघ सायली, मला माहीत आहे की या दिवसांमध्ये मनामध्ये खूप चलबिचल होत असते, बरेच आदलाबदल होत असतात, बऱ्याच विचारांची घुसमेट होत असते, परंतु आपल्याला या सर्वातून बाळाची काळजी घेणं फार महत्त्वाचं असतं. तेव्हा आता काही जरी झालं तरी तू दगदग आणि धावपळ करायची नाही आहे. आता इकडे अस्मिताच्या डोक्यात एक खिचडी पकत असते की जेणेकरून सायलीला आपण अद्दल घडवायची. सायली आणि अर्जुन त्यांच्या खोलीमध्ये असताना आपापली कामं करत असतात, परंतु त्यांना कामामध्ये अजिबातच लक्ष नसतं. ते दोघेजण एकाच गोष्टीचा विचार करत असतात की हे खोटे रिपोर्ट आले तरी कसे. दोघेजण या विषयावर चर्चा करायला जाणार तेवढ्यात सायली अर्जुनला विचारू लागते, तुम्हाला काही सुचलं आहे का, या सर्व गोष्टीतून आपण बाहेर कसं पडायचं आहे. अर्जुनही तोच विचार करतो की मला देखील कळत नाही आहे की या सर्वातून आपण कसं बाहेर पडायचं. सायली म्हणते, आपलं खोटं लग्न आहे, खरं लग्न असतं तर हे सगळं आपल्यालाही गोड वाटलं असतं, परंतु आता आपण काय करायचं, या सर्व प्रॉब्लेममधून आपण कसं बाहेर निघणार आहोत. घरच्यांना हे कसं पटवून देणार आहे की मी प्रेग्नेंट नाही आहे आणि हे रिपोर्ट बदलले गेले तरी कसे. अर्जुन म्हणतो, मला सुद्धा काही समजत नाही आहे, माझं डोकं तर काम करायचंच बंद झालेलं आहे, तुम्हाला याच्यातून काही मार्ग सापडतोय का. त्यावर सायली म्हणते, मला देखील काही एक सुचत नाही आहे. अर्जुन आणि सायली याच गोष्टीचा विचार करू लागतात की याच्यातून बाहेर कसं पडायचं. आता येणाऱ्या उद्याच्या 2 नोव्हेंबरच्या प्रोमोत आपल्याला असं दिसतं की सायली स्वयंपाकखोलीमध्ये गेलेली असताना तिला तिथे एक चिठ्ठी दिसते की तांदळाची उकड बनवून ठेवायला त्याच्यामध्ये लिहिलेली असते. पूर्ण आजीने हे कल्पनासाठी लिहून ठेवलेलं असतं. तेव्हा सायली विचार करते की पूर्ण आजीने ही चिठ्ठी का बरं लिहिली असेल. कदाचित त्यांना बाहेर जायचं असेल आणि आई इथे नसतील म्हणून त्यांनी हा निरोप कागदावर लिहून ठेवला असेल, पण या सगळ्यामागे अस्मिताचा हात असतो. सायली विचार करते की ही उकड मीच बनवून ठेवते, म्हणून ती डबे शोधायला सुरुवात करते की तांदळाची पिठी कशात असेल. वरच्या रॅकमध्ये तांदळाच्या पिठाचा डबा असतो आणि तो घेण्याकरता ती स्टूल तिथे ठेवते, त्यावर चढते आणि डबा उतरवण्याचा प्रयत्न करत असते. अस्मिता गालात हसते. सायलीचं लक्ष नाही हे पाहून ती टेबल सरकवण्याचा प्रयत्न करणार असते, कारण त्या टेबलवरून सायली खाली पडावी असा तिचा काहीसा प्लॅन असतो आणि असं करत असतानाच ती टेबलही सरकावते आणि सायलीचा तोल जाते. सायली आता खाली पडणार तेवढ्यातच आता तिथे अर्जुन येऊन सायलीला सावरेल का. अस्मिताने केलेला हा सगळा घाट सायली अर्जुन या दोघांच्याही लक्षात येईल का, पाहणे तितकेच रंजक ठरणारे आहे. मालिकांचे अपडेट करता श्वान मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.